सासू सुनेवर डोमेस्टिक व्हायलन्सची तक्रार करू शकते. हे आता बऱ्यापैकी आपल्याला क्लिअर झालं असेल, कारण डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट ही कुणाला करता येते तर वुमनला करता येते, महिलेला करता येते. मग त्यामध्ये पत्नी असं कुठं नमूद नाही आहे. त्यामुळे वुमनतर्फे म्हणजे महिलेतर्फे डोमेस्टिक व्हायलन्सची केस दाखल करता येऊ शकते. मग ही केस करत असताना सासूने काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे की सासूने सदरची कंप्लेंट करीत असताना तिला सुनेकडून झालेला भावनिक तोटा, मेंटल टॉर्चर म्हणजे मानसिक अत्याचार या गोष्टी नमूद करणं आणि त्या कायद्याच्या कसोटीवर बसवणं हे अतिशय गरजेचं आहे. DV करायची म्हणून उगाचच काहीतरी करायची म्हणून नव्हे. डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट करताना अतिशय महत्त्वाचं आहे की यामध्ये तुम्हाला भावनिक अत्याचार, शारीरिक अत्याचार काय झाला तो तुम्ही योग्यरित्या त्या केसमध्ये मांडणं.